ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषितकरान्नवनीलनाभात् पीताम्बरादर्णबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वम् अहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अत्रैव वैंशतुवासराजहंस प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कृतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे कामपरमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमोऽस्तु ते दासविशालबुद्धे वृन्दावनचन्द्राय तेनात्मया भारततैलपूर्णा भगवान् यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो व्यवकादराभाव पुत्रेति तन्मयतया गर्भो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे मृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 गजानना जिया बलमूर्ति अवतारो अंतिम 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 मोरया रे बाबा मोरया रे बाबा मोरया रे गणपति बाबा मोरया मंगलमूर्ति मोरया बाबा मोरया मंगलमूर्ति मोरया गणपति बाबा मोरया मंगलमूर्ति मोरया गणपति बाबा मोरया मंगलमूर्ति मोरया मोरया रे बाबा मोरया रे 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 स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण ओ स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण मथुरापुरी कृष्ण मधुसूदन कृष्ण हरे 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 हरे
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक आज्ञानी जीवांना या कथेने समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वर्णालय भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून आपल्या या श्री क्षेत्र नारायण गावामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 3रा दिवस आहे। कालपर्यंत आपण प्रथम स्कंदातील भगवंताच्या लीला श्रवण करतो आहोत। काल आपण पाहिलं प्रथम स्कंद म्हणजे अधिकार स्कंद। एरवी प्रत्येक मनुष्य परमात्मा प्राप्ती करताच निघालेला आहे, पण त्या प्रत्येकालाच हे माहित नाही की परमात्मा अधिकारी झाल्याशिवाय भेटत नसतो। परमात्मा प्राप्तीकरिता अधिकारी असावा लागतो। अनाधिकाऱ्याला परमात्मा प्राप्ती व्हायची नाही। काय आहे अधिकार? फार शिकावं लागतं, शास्त्री व्हावं लागतं, पंडित व्हावं लागतं, विद्वान व्हावं लागतं, संस्कृत भाषा शिकावी लागते, मोठ्या मोठ्या पदव्या घ्याव्या लागतात आणि मग परमात्मा भेटतो असं जर वाटत असेल तर चुकीचं वाटतंय। कारण या पदव्या घेतल्याने देव प्राप्त होत नसतो। या सगळ्या गोष्टींनी परमात्म्याची प्राप्ती होत नाही महाराज। परमात्म्याची प्राप्ती तर काही वेगळ्या गोष्टीने होते। कशाने होते? तुम्ही परमात्मा वाचून ज्या दिवशी बाकीच्या कशालाच महत्त्व देणार नाही, परमात्म्यालाच महत्त्व द्याल, परमात्मा वाचून तुमच्या दृष्टीने काहीच महत्त्वाचं राहणार नाही, त्या दिवशी परमात्मा सहजच प्राप्त होईल। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्त्वाचा मुद्दा सांगतोय। हे शब्द उगीच असे वातावरणात जाऊ देऊ नका। म्हणणं माझं ऐका। देवच जर पाहिजे असेल, देवाकरताच जर निघाले असाल तर देवाचा स्वभाव सुद्धा ऐकला पाहिजे। देवाचा स्वभाव आहे, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। संसार नाम देवा वाचून बाकीचं जेवढं सगळं आहे ना त्याचं नाव आहे संसार। ज्या दिवशी फक्त देवच आवडतो, ज्या दिवशी फक्त देवच आवडेल त्या दिवशी देव प्राप्त होईल। मग आपण असं ऐकलं की आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, आपल्याला फक्त देवच आवडतो का? देव आवडतो का? नाही, देवच आवडतो का? जर उत्तर नाही असं येत असेल तर आपण परमात्मा प्राप्तीचे अधिकारी नाही। कळतं ना? पण माझं म्हणणं महत्वाचा मुद्दा सांगतोय। अजून देवा वाचून आपल्याला बरंच काय आवडतंय, बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला अपेक्षित आहे, म्हणून आपल्याला परमात्मा भेटत नाही, आपण परमात्मा प्राप्तीचे अधिकारी होत नाही। ज्या दिवशी फक्त देवच हवा असं वाटेल, ज्या दिवशी फक्त देवच आवडेल, ज्या दिवशी फक्त देवाचंच चिंतन शिल्लक राहील त्या दिवशी देव भेटेल। अजून आपण सगळ्या जगाचं चिंतन करतो आहोत, अजून आपण सगळ्या जगाला महत्त्व दिलेलं आहे, अजून आपण व्यक्तींना महत्त्व देतो, अजून आपण वस्तूंना महत्त्व देतो, अजून आपण प्रसंगांना महत्त्व देतो। आपण या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व देऊन बसलेलो आहोत की ज्यांना महत्त्व देण्याची फारशी गरज नाही। साधू संतांनी त्याला दुय्यमच करून टाकलं। जन तन धन केले तृणही समान। जन म्हणजे लोक, तन म्हणजे शरीर आणि धन हे साधू संतांच्या दृष्टीने गवताच्या काडीसारखंच आहे, केले तृणही समान। म्हणून तर त्यांना वैष्णव म्हटलं। वैष्णव तो जया अवघे देवावरी माया, नाही अनेक प्रमाण
बाकीचं कोणी प्रमाण नाही. म्हणून खरा अधिकारी जर शोधायचा असेल भगवत प्राप्तीचा तर तो असा आहे, ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल त्याला माझं म्हणणं नक्की पटत असेल. आता ज्याच्या चित्तामध्ये देव मिळवायचाच नाही त्याला हे ऐकलं काय नाही ऐकलं त्याला त्याच्याशी काय कर्तव्य? ज्याला देवच नको आहे, नाही तर देव तर डोक्यावर घेऊन फिरतात साधू संत. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी, घर चालून आला. गावाचं नाव जरी नारायण गाव असलं तरी नारायणाच्या प्राप्तीची इच्छा असली पाहिजे ना, महत्वाचा विचार आहे. नाही तर नारायण तर आला. जर तुम्ही म्हणत असाल देव नलगे साठवणीचे रुंधले जागे, मग काय करायचं? मग नुकसान आहे. पण देव प्राप्ती करता अधिकाराची गरज आहे. अधिकारी कोण असेल तर ज्याला फक्त देवच प्रिय वाटतो, ज्याला देवाच्याच प्राप्तीची इच्छा आहे, दुसरं काही जगातलं नको आहे, तो खरा अधिकारी. या पहिल्या स्कंदातून हे शिकायचंय. का बरं हा स्कंद आपण पाहतो? तर या भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. या 12 स्कंदांमध्ये सुरुवातीची जी 2 स्कंद आहेत त्यातलं एक अधिकार स्कंद आहे आणि दुसरा साधना स्कंद आहे. परमात्मा प्राप्तीचा अधिकारी झाला की मग त्याला साधना करता येते. एरवी मनुष्य अधिकारी न होता स्वतःला साधक म्हणतो. तो म्हणतो आम्ही साधक आहोत, आम्ही साधना करतो. अरे तू आधी अधिकारी हो. अधिकारी झाल्याशिवाय साधना करता यायची नाही. प्रत्येक गोष्टीचा अधिकारी असावा लागतो. ज्ञान प्राप्ती करण्याकरिता निघाला तर ज्ञानाच्या प्राप्तीचा अधिकार नको का? ज्ञानाच्या प्राप्तीचा अधिकार असला पाहिजे. शास्त्र सांगतं ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तोच ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी आहे, दुसरा नाही. या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून पोटातले मल विक्षेप घालून टाकलेले आहे. आवरण आहे, आवरण घालवण्याकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो अधिकारी ज्ञानाचा अधिकारी. योगाचा अधिकारी कोण? म्हणजे आम्ही योगी आहोत, योग साधना करतो. पण योगाचा अधिकारी पाहायचा असेल तर त्याला बऱ्याच गोष्टी आहेत. त्याने यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधी. त्याने यम नियमच जर साधले नाही, ज्याला आसनच सिद्ध झालं नाही, जो 3 तासाच्या कथेमध्ये 75 आसनं करतो तो योगी कसा होईल? तो त्याचा अधिकारी कसा होईल? होणं शक्यच नाही. महत्वाचा विचार आहे. म्हणून ज्ञानाचा अधिकारी, योगाचा अधिकारी, भक्तीचा सुद्धा अधिकारीच असतो. भक्तीचा अधिकारी कोण? ज्याला फक्त देव आवडतो तो. पण भागवतातून भक्ती सांगायची जी ज्ञान प्रधान आहे. ज्ञानाला डावलायचं नाही, भक्तीची मुलंच आहेत ज्ञान आणि वैराग्य. पण भक्ती विशेष आहे. ती विशेष असणारी भक्ती करावी, ती कळावी. नारायणजी महाराजांनी भक्ती सूत्र सांगितली मला. अर्थात भक्ती व्याख्यास्याम. मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय आहे भक्ती? सा तस्मिन् परम प्रेम रूपा, प्रेम स्वरूपा. देवावर प्रेम करणं ही देवाची भक्ती आहे. भक्तीची अनेक लक्षणं सांगितली. अभिमान द्वेषित्वाद. जिथं अभिमानच संपून जातो ती आहे भक्ती. जिच्यामुळं अभिमान संपतो ती आहे भक्ती. तदार्पिता खिलाचारिता. सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करून टाकणं याचं नाव आहे भक्ती. अजून आपण स्वतःलाच धरून आहोत. 10-5 रुपये देवाच्या नावानं दिलं म्हणजे काय फार समर्पण होत नसतं. फार मोठं अन्नदान केलं, फार दान धर्म केला म्हणजे समर्पण होत नसतं. समर्पण या गोष्टींनी या पदार्थांनी व्हायचं नाही. खरं समर्पण तर स्वतःला द्यावं लागेल, जसं बळीनं दिलं. आत्मसमर्पण हीच खरी भक्ती आहे. जर भक्ती करायची असेल तर भक्ती समजून घेतली पाहिजे, तर हरिभक्तीपरायण स्वतःला म्हणून घ्यावं. नाही तर उगाच कागदावर लिहिण्यात काय अर्थ आहे? जर ते स्वतःलाही पचत नाही, लोकांनाही समजत नाही. फक्त एक भपका होतो, एक फपकारा असतो. फार छान वाटतं लोकांनी हरिभक्तीपरायण म्हणल्यावर. अरे पण भक्तीपरायण म्हणजे काय? ज्यानं सगळंच देवाला देऊन टाकलं, स्वतःच काही ठेवलंच नाही, तो खरा भक्त आहे. आत्मसमर्पण. मुखी अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी,
देवाची वाणी देह देवाची कारण मुखात अमृतासारखी वाणी आहे आणि देह फक्त देवाच्याच कामाकरिता देऊन टाकलेला आहे तो खरा भक्त. हे भक्ताचं लक्षण आहे महाराज. अहो ज्यांनी सगळं देवाला देऊन टाकलं, ज्यांची वाणी अमृतासारखी आहे, ते सुद्धा काकुळत येऊन देवाला म्हणतात देवा माझी उपेक्षा करू नकोस बरं. रामदास स्वामींचे शब्द सांगतो. रामरायाच्या समोर हात जोडून विनंती करतात, रामा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. अरे ज्यांनी सगळं जीवन देवाला देऊन टाकले, सावधान म्हणताच पळून गेले, नकोच म्हणले हे सगळं. सर्वस्वाचा त्याग करून पुन्हा संसाराचा संग केला नाही, असं ज्यांचं वैभव आहे, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याची, अशी ज्याची अवस्था आहे, तो विनंती करतोय रामासमोर, रामा उपेक्षू नको. ज्यांनी सगळं जीवन देऊन टाकलं त्यांना विनंती करावी लागते. जर आपलं तपासून पाहायचं आपण खरंच काही दिलंय का देवाला. हा सत्संग आहे ना, या सत्संगातून हेच शिकायचं. हे धर्म सांगण्याचं, भगवत प्राप्ती सांगण्याचं साधन आहे. हे व्यासपीठ हे धर्म सांगण्याचं व्यासपीठ आहे आणि हाच खरा धर्म आहे. ज्ञानी पुरुषाचा धर्म आपण पाहिला, योगी पुरुषाचा धर्म पाहिला. भक्ताचा धर्म काय असेल, त्यानं फक्त देवाचंच होऊन राहणं आणि जीवनभर व्याकुळ होऊन भगवंताच्या समोर बोलत राहणं, हा त्याचा धर्म आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भाग हे वर्म सुकोना, भाग हे वर्म सुकोना, निष्ठावान चाळ विठ्ठली विश्वास, निष्ठावान चाळ विठ्ठली विश्वास. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. हा भक्ताचा स्वभाव आहे, हा खरा भाव आहे. निष्ठावंत भाव, निर्धार चुकायचा नाही. हे ज्याला करता येतं तो भगवत प्राप्तीचा अधिकार आहे. मग या स्कंदातून तेच पाहायचं. पहिल्या स्कंदात त्याच्यात ते शिकवलंय बारकाईने. प्रसंग पाहायचे नाहीत, त्या प्रसंगातून घटना पाहायच्या नाहीत, त्या घटनांमधून उपदेश ग्रहण करायचे. काल आपण पाहिलं, अगदी थोडक्यात चरित्र पाहिलं. 6 प्रश्न विचारले, त्या 6 प्रश्नांची उत्तर झाली. मग परत 3 प्रश्न विचारले, त्या 3 प्रश्नांची उत्तर झाली. मग भागवत कळालं की हे भागवत व्यासदेवाने त्याची रचना केली आणि फार सुंदर आहे. शुकाचार्यांसारखे जे आत्मस्थितीमध्ये सवय निवृत्तीरतः सर्वत्र प्रेक्षो मुनीही असे ज्यांचं वर्णन केलं गेलं, जे दिव्य स्थितीत आहेत, त्यांना सुद्धा भागवताने वेधून घेतलं. ते रात्रंदिवस भागवताचं चिंतन करतात शुकाचार्य. त्यांनी ते राजा परीक्षितीच्या समोर सांगितलं. राजा परीक्षितीचा 7 दिवसातच उद्धार झाला, मोक्ष त्याला प्राप्त झाला. सायुज्य, भगवंताशी एकरूपता, 4 प्रकारच्या मुक्ती असतात ना, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता म्हणजे देवाच्या, सलोकता समीपता देवाच्या जवळ जाणं, स्वरूपता देवासारखं होणं आणि सायुज्यता म्हणजे देवच होणं. सायुज्य मोक्ष, देवात एकरूप होऊन जाणं, वेगळं राहूच नाही, अशी स्थिती निर्माण होणं हा सायुज्यच आहे. म्हणून भगवत स्वरूपता प्राप्त करून येता येते, एवढं सामर्थ्य या भागवतात आहे. असे शुकाचार्य महाराज त्यांनी ती स्थिती धारण केली. राजा परीक्षितीला कथा सांगितली, राजाला भगवत स्वरूपता प्राप्त झाली. असा असणारा राजा, त्याचं चरित्र त्यांनी संक्षिप्त रूपाने ऐकलं. मग मनात भाव निर्माण झाला ऐकणाऱ्या लोकांच्या. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण होते ना समोर बसले. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण, हे लक्षात ठेवत जा, कारण ही कथा नैमिषारण्यात सुरू आहे.
तिथे त्यांनी सुतजी महाराजांचा आसनावर बसलेले आहेत. समोर त्यांनी 88,000 श्रोते बसलेले आहेत. त्या सर्व श्रोतृ वर्गाचं पुढारपण शौनक ऋषींकडे आलेलं आहे. म्हणजे ते जणू काही यजमान आहेत मुख्य. आणि मग त्यांच्या अंतर्गत बाकीचे सगळे श्रोते श्रवण करत आहेत. मग ते प्रश्न विचारतायत. मग त्यांनी सुतजींना विचारलंच, महाराज तुम्ही एवढा भागवताचा महिमा सांगितला, आम्हाला फार समाधान वाटलं की शुकाचार्यांसारख्यांना त्या भागवतानं वेधून घेतलं म्हणता, राजा परीक्षितीसारखाचा उद्धार झाला म्हणता. मग आम्हाला ऐकायचंच ते भागवत, तुम्ही सांगाच आता कुठून सुरू झालं, व्यासदेवांनी ही भागवताची रचना कुठून कोणत्या प्रसंगातून केली, या मुद्द्यावर आपण काल आलो होतो ना. ते काही की जर मी मुद्दा सांगायला लागलो तर मग तुम्ही मागचं तुम्हाला आठवण विसरून जाईल म्हणून थोडं सारखं करून घ्यावं लागतं. आता बरोबर तुम्ही मुद्द्यावर आले. याच प्रसंगापर्यंत आपण आलो. काय केलं श्री व्यासदेवांनी ऐका. नारदजी महाराजांनी व्यासदेवांना उपदेश केला 4 श्लोकांचा, चतुश्लोकी भागवताचा. सांगितलं महाराज तुम्ही याचा विस्तार करा. ठीक आहे म्हणले, जशी तुमची आज्ञा. नारदजी महाराज निघून गेले. नारदजी काम झाल्यावर थांबत नसतात. आणि त्याचा पुढचा मुद्दा सांगतो, नारदानं काम झाल्यावर थांबूच नाही. आणि काम झाल्यानंतर सुद्धा जो थांबत असेल त्याला नारद म्हणू नये. कारण नारद हे कोण्या ऋषीचं नाव नाही. नारद हे अशा व्यक्तिमत्वाचं नाव आहे की जे सगळ्या जगात विशेष आहे. नारम कल्याण दधाती इति नारद. जे नराचं कल्याण करणारं व्यक्तिमत्व आहे त्याला नारद म्हणतात. पण नारद म्हणजे ऋषी नाही. नारद ही एक प्रवृत्ती आहे. जगाचं कल्याण करणारी प्रवृत्ती कुठेही प्रगट होऊ शकते, कोणाचाही प्रवेश करू शकते. पण तो नारद कुठे कसा कोणत्या रूपात कोणाला दिसेल सांगता येत नाही. येथील ते नारदजी कृपा करतील, पण कृपा केल्यावर थांबू नये, मात्र निघून जाऊ दे. ते निघूनच जातात, थांबत नाही. महत्वाचा विचार. नारदजी निघून गेले. मग मात्र व्यासदेवांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केलं. शाम्याप्राश नावाच्या आपल्या आश्रमामध्ये शुचिर्भूत होऊन आसनावर जाऊन बसले आणि डोळे बंद करून भगवंताचं स्मरण करू लागले. भगवंताचं स्मरण करता 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 व्यासदेवांना एक विलक्षण असणारी स्थिती निर्माण झाली. भगवन्मय अवस्था निर्माण झाली. भावसमाधी व्यासदेवांची लागली. भावसमाधी पण लागते ना महाराज. जो ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातलं चिंतन करतो. आणि असं चिंतन करतो की चिंतन करता करता कधीतरी इंद्रच होऊन जातो. त्याला त्याच्या क्षेत्रातली समाधी लागते. महत्वाचा विचार आहे. एवढ्या विचारामध्ये मग्न होऊन जातो की बस प्रत्येकाचं विश्व स्वतंत्र आहे, वेगवेगळं विश्व आहे. त्या विश्वातलं या विश्वात जमत नाही, या विश्वातलं त्या विश्वात जमत नाही. ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं ठरवलेलं विश्व आहे. प्रापंचिक मनुष्यानं पण स्वतःचं विश्व ठरवलेलं आहे. आणि प्रापंचिक मनुष्य सुद्धा भाव समाधीत निघून जातो. तो सारखा विचारातच असतो की आता किती कमवायचे आणि कोणकोणत्या बँकांमध्ये ठेवायचे आणि ते ठेवून त्यांनी त्याचा विनियोग कसा करायचा. जर जास्त झालं तर मग कुठे प्रॉपर्टी घेऊन ठेवायची, कुठं घर बांधून ठेवायचं, कुठं गाडी घेऊन ठेवायची, कुठं काय करायचं. त्याची ती विश्वातली स्थिती आहे. तो रात्रंदिवस त्याच विचार चक्रामध्ये भटकत राहतो. त्याच्या चित्तामध्ये दुसरा विचार येऊ शकत नाही. आणि त्याची चूक नाही, तो त्या विश्वात आहे, तो त्यातच राहतो. त्याला दोष द्यायचं काही कारणच नाही. त्याला त्याची उणीधुणी काढण्याकरिता सांगतो असं नाही, पण त्याच्या चित्ताची स्थिती सांगतो की त्याची अशी स्थिती आहे, तू याच्या बाहेर विचार करत नाही. तशी भक्ताची पण एक स्थिती असते. भक्त पण विचारात मग्न असतो, पण त्याच्या चित्तामध्ये हे बाकीचे विचार नसतात जे आता आपण ऐकतो. त्याच्या चित्तात विचार असतात की कन्हैया कधी येईल. तर आला तर मग आता नेमकं आपण काय करणार आहोत. आणि ऐन वेळेस जर आला तर मग काय करायचं. मग तो मनात विचार करतो. तो आला रे आला की त्याला या घरातल्या या जागेवर त्यांनी बसण्याकरता मी आसन टाकून ठेवीन. त्या आसनावर बसण्याची व्यवस्था करीन. एक पूजेचं ताट तयार करून ठेवीन. तो आला रे आला की मी त्याचं स्वागत करेन, त्याला तिथे नेऊन बसवीन. पूजेचं ताट घेऊन त्यांनी आपल्या हातात त्याला औक्षण करीन, त्याला गंध लावीन, त्याला आरती ओवाळीन. हा विचार करायला काही वेळ लागतो की नाही. हा जो वेळ आहे ना, या वेळामध्ये तो बाकीचं सगळं विसरलेला असतो, फक्त भगवंताचं चिंतन करतो. ही जी स्थिती आहे
पुढे स्टेजवर येण्याचा प्रयत्न करू नका. पुढे स्टेजवर येण्याचा प्रयत्न करू नका. कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम राधे